जगद्गुरू तुकोबारायांच्या या रथाचं आगमन या ठिकाणी नुकतंच झालेलं आहे। खऱ्या अर्थानं या आगमन सोहळ्यामध्ये प्रचंड असे भाविक भक्त गर्दी करतायत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथ देहू या रथाचं आगमन प्रचंड अशा रिंगणामध्ये होत आहे। खऱ्या अर्थानं माऊली माऊली करत करत सगळे भक्तगण एकवटलेले आहेत। एक आनंद सोहळा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय। समोर घ्यायचं आहे, जिकडे पाहावा तिकडे जनसमुदाय आणि गर्दी पाहायला मिळते। आपण पाहतोय बाहेरच्या बाजूला देखील प्रचंड गर्दी आहे। प्रत्येक ठिकाणी भक्त या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत। प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक गावातून ही सगळी मंडळी एकवटताना पाहायला मिळतात। खरं तर हा ठेवा वेगळा आहे, आनंद उत्सव एक वेगळा मानला जातो। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक वेगळंपण या ठिकाणी असतं। त्यामध्ये आपण आता पाहतोय की भाविक भक्त आणि सगळे वारकरी आनंद घेत आहेत। या ठिकाणी एकावर एक असं मनोरा रस्ताना पाहायला मिळत आहे। हा मनोरा खऱ्या अर्थानं भक्ती रसाचा मनोरा आहे। हा मनोरा खऱ्या अर्थानं एकीचा बळ असणारा हा मनोरा आहे आणि एकमुखाने, एक दिलानं आणि एक वचनानं या ठिकाणी सगळी मंडळी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। आणि निश्चित दहीहंडीची जी प्रॅक्टिस असते ती दहीहंडी या ठिकाणी आता साकारायला मिळते का? खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या कृपेने चालणारी हा प्रचंड जनसमुदायाचा प्रचंड असा सोहळा या ठिकाणी पाहायला अनुभवायला मिळत आहे। हळूहळू वर चढत आहेत। खऱ्या अर्थानं या दिंडीमध्ये एकमेकांना साथ देण्याचं काम करत असतात। खरं तर एकमेव असा हा खेळ आहे, एकमेकाला साथ दिला जातो। प्रत्येक ठिकाणी एकमेकांचं पायी ओढले जातात, परंतु याच खेळामध्ये एकमेकाला धरण्याचं काम करतात, आता आधार देण्याचं काम करतात। खाली जरी काही वारकरी आले असेल तर त्याला आधार देण्याचं काम देखील या ठिकाणी होत आहे। आपण पाहतोय हा भक्ती सागराचा सोहळा, याची देही याची डोळा खऱ्या अर्थानं पाहायला आपल्याला मिळतोय। आणि हा सोहळा एक अप्रतिम अद्वितीय सोहळा खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रात, भारत देशामध्ये हिंदू संस्कृतीचं पालन करत असताना ही सगळी भगवे पताकाधारी शेतकरी बांधव, त्याचबरोबर कष्टकरी, सर्वसामान्य माणूस या दिंडीमध्ये एकवटताना पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं एक वेगळा आगळा सोहळा इंदापूर नगरीमध्ये या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत। खरं तर या रिंगण सोहळ्यामध्ये एक अभूतपूर्व असा गर्दीचा महासागर, जनसागर या ठिकाणी ओसंडून पाहायला आपल्याला मिळत आहे। जिकडे जावा तिकडे गर्दीच गर्दी आणि जिकडे तिकडे पाहतोय तिकडे सगळ्या भक्तीचा सागर ओसंडून वाहायला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण समोर पाहतोय जिथे रथाचं आगमन झाल्यानंतर पालखीचा रथ त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे, त्या ठिकाणी हा सगळा सोहळा पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखीचं रथ आहे ते रथाचं आगमन पुढे झाले। आपण पाहू शकतो पादुका आणि या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तिगण या ठिकाणी एकवटलेले आहेत। मोठे श्रद्धाळू आणि श्रद्धेय मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात। रथाचे सारथ्य करणारे समोरच्या बाजूला या ठिकाणी सगळे भाविक भक्त संघ झालेले आहेत। त्या ठिकाणी ते अंडीचा उत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय। खरं तर वेगळा आगळा हा आनंद सोहळा त्यांच्या जीवनामधील अनुभवायला मिळत आहे। बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत। खरं तर खेड तालुक्यातून, पुणे जिल्ह्यातून काही भाविक भक्त आहेत। वापगाव पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने, अर्थात मुक्तादेवी पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने ही सगळी मंडळी एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बऱ्याचशा गावावरून, बऱ्याचशा गावामधून, त्याचबरोबर बऱ्याचशा तालुक्यातून, जिल्ह्यातून असंख्य असे भाविक एकवटताना आपल्याला पाहायला मिळते। आपण रथाच्या बाजूला आहोत। संत तुकाराम महाराजांचा जो रथ आहे त्या रथाच्या बाजूला आहे। आपण बाहेर देखील पाहू शकता प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे। ही गर्दी पाहिली तर एक वेगळा आनंद सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर वापगाव पायी दिंडी सोहळा, मुक्ताई देवी दिंडी सोहळ्याचे बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतंय। याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा, खऱ्या अर्थानं हा आनंद सोहळा पाहायला मिळतोय। खरोखरच भक्ती सागराच्या आनंद उत्सवामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी एकवटताना पाहायला मिळते। आपण पाहतोय रथ आता पुढे निघालेला आहे।
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत हे सगळी मंडळी जय जयकार करत करत पुढे निघालेली आहेत. आपण पाहतोय जितकी गर्दी पुढे आहे त्याहून जास्त गर्दी पाठीमागच्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. खरं तर हा आनंद सोहळा, अभूतपूर्व सोहळा आपल्या आयुष्यामध्ये एकदा यावा ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे. एक आनंद वेगळा मिळतोय. या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. माऊली, कुठल्या दिंडीतून आला तुम्ही? तुमच्या दिंडीचं नाव काय? 115 नंबर पांडुरंग प्रासादिक दिंडी, फुलगाव गोलेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे. फुलगाव गोलेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे. कितवं वर्ष आहे तुमचं? माझं 15 वर्ष झाले, 16वे वर्ष चालू आहे. 16 वर्ष चालू आहे. काय वाटतं, अनुभव आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी येण्याची ओढ लागते? दरवर्षी येण्याची इतकी ओढ असते की तिला काही आता शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येणार नाही. खरं तर माऊलींच्या आणि तुकोबांची पालखी या ठिकाणी आता एकवटताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्या पालख्या एकत्र वाखरीला येतील. आल्यानंतर एक वेगळा उत्सव आपल्या मनामध्ये येणार. यावर्षी 3 दिवस ते 4 दिवस पंढरपूरमध्ये विसावणार आहेत. काय सांगाल? त्यामुळे इतकी भरपूर पब्लिक येऊ, 10 लाख गेल्या वर्षी पब्लिक आलं, त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक आता येऊ शकतं. यावर्षी भरपूर प्रमाणात झालेली, प्रचंड अशी गर्दी होणार आहे. गर्दी झाली. खरं तर महिला भगिनी देखील या ठिकाणी आहेत. सगळ्या माता भगिनी देखील सामील झालेल्या आहेत. खरोखर आनंद सोहळा. तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन काही महिला भगिनी आहेत. इकडच्या बाजूला एका बाजूला इकडच्या भगवा पताकांचं सगळं हे दिसतंय वातावरण. संप्रदायाचा भगवा झेंडा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी खरं तर सगळी मंडळी मोठ्या भक्तिभावानं एकत्र येताना पाहायला मिळतंय. सगळे माऊलीचा गजर करत करत जय जय रामकृष्ण हरी, खऱ्या अर्थानं जय जय रामकृष्ण हरी गजर. त्याचबरोबर ज्ञानोबा, माऊली, तुकाराम करत करत सगळे भाविक भक्त या ठिकाणी एकवटताना पाहायला मिळत आहेत. खरोखरच ही आपल्या महाराष्ट्राची एक भूमी धन्य आहे की इथे सर्व साधू संत, महंत आणि भगवंत या ठिकाणी जन्माला आले. त्या भगवंताच्या कृपेने हे सगळं वारी पुढे नेत आहेत आणि या भगवंताच्या कृपेमधूनच हे सगळं साकारलं जाते. खऱ्या अर्थानं एक वेगळा आगळा आनंद उत्सव या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने इंदापूरमध्ये आपण अनुभवतोय. खरं तर प्रत्येक दिवस एक वेगळा दिवस या ठिकाणी पुढे होतोय. खरं तर पालखीचा प्रदक्षिणा झालेली आहे आणि खरं तर प्रदक्षिणा पूर्ण होऊन आता मार्गक्रमण करतात. पालखी देखील आतमध्ये जाणार आहे. तर या पालखी सोहळ्यामध्ये सगळी सेवा पूर्ण केली जाते. काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाचे देखील कर्मचारी आहे. आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने चालू आहे? रामकृष्ण हरी, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच सर्व कार्यालयाच्या माध्यमातून श्री संत सद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं असून सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा आणि आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं पुरविली जाते. याच पद्धतीनं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आज इथे इंदापूर येथे या पालखी सोहळ्याच्या आरोग्य सेवा इथेही या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये हा पालखी सोहळा सुरू होत असून इथे रिंगण प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. धन्यवाद. तर आपण ऐकलंय की पालखी सोहळ्याच्या मध्ये या ठिकाणी आरोग्य विभागाची देखील व्यवस्था चालू आहे. आता पालखी पुढे निघालेली आहे. आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पालखी ठेवणार आहे त्या ठिकाणचं हे जे वातावरण आपण पाहतोय, भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. आता पालखी त्या ठिकाणी जिथे पालखी दर्शनासाठी ठेवणार आहेत त्या ठिकाणावर आता मार्गक्रमण पालखी करत आहे. पादुकांचं आगमन पालखीच्या रूपानं त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची पालखी अर्थातच पादुकांचं आगमन पालखी ठिकाणावर अर्थात जिथे पालखी ठेवली जाणार आहे दर्शनासाठी त्या ठिकाणी झालेलं आहे. जय जय रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरोखर भक्ती सागराच्या या रसामध्ये सगळे दुमदुम जाण्यासाठी याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा अनुभवायला पाहायला मिळतोय. खरं तर अनेक महिला भगिनी या ठिकाणी बसून आहेत दर्शन घेण्यासाठी, पाहण्यासाठी. एका बाजूला प्रचंड असा पावसाचं वातावरण तयार झाले तरी जागच्या सगळ्या माऊली हलत नाहीत. सगळ्या माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं हा सोहळा
पाहायला आपल्याला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे. सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या सोहळ्याचं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा सोहळा पाहत असताना खरोखरच या निमित्ताने बरेचसे भाविक भक्त, खऱ्या अर्थानं भाविक भक्त या ठिकाणी अनुभवायला पाहायला मिळतात. याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा, हा भक्तिरसाचा सागराचा आनंद घेत असताना सगळे भाविक भक्त या ठिकाणी एकवटताना पाहतोय. प्रचंड असा जनसमुदाय या निमित्ताने एकत्र येतोय.